So dear students, this is our next video on first topic of 12th standard rotational dynamics. त्यामधला नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय मोशन ऑफ व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड और मोशन ऑफ व्हेइकल ऑन लेवल रोड. मोशन ऑफ व्हेइकल ऑन लेवल रोड और मोशन ऑफ व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. तर लास्ट लेक्चरला आपण वेल ऑफ डेथ या कन्सेप्टवर आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यानंतर आपल्याला एक 2-3 पॉइंट्स याच्यामधले महत्त्वाचे बघायचे आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे व्हॉट शुड बी द मॅक्झिमम स्टेप स्पीड फॉर द व्हेइकल मूव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. म्हणजे हॉरिझॉन्टल असा सर्क्युलर पाथ आहे, म्हणजे इन्क्लिनेशन नाही आहे, रोड एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे. तर त्या रोडवर आपण मॅक्झिमम किती स्पीडने ड्राइव्ह करू शकतो. व्हॉट शुड बी द मॅक्झिमम स्टेप स्पीड ऑफ द व्हेइकल सो दॅट व्हेइकल कॅनॉट स्कीड आउट ऑफ द रोड और व्हेइकल कॅनॉट स्कीड फ्रॉम द रोड. तर रोडवरून व्हेइकल आता स्कीड होणे म्हणजे काय, स्कीड होणे म्हणजे व्हेइकल असं स्लाइड होत बाहेर जातं. प्रमाणापेक्षा जास्त स्पीडने जर व्हेइकल आपण इथं ड्राइव्ह केलं, इट विल स्लाइड ऑन द रोड आउटसाइड और अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. या सर्क्युलर पाथच्या बाहेरच्या बाजूला व्हेइकल असं स्लाइड होत जातं. जर स्लाइड होत जात असेल तर म्हणायचं स्कीडिंग ऑफ व्हेइकल. तर हॉरिझॉन्टल रोडवर दोन पॉसिबिलिटीज आहेत. आपण पॉइंट मास कन्सिडर करतोय. पॉइंट मास असेल इट ऑलवेज हॅव टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ते बाहेरच्या बाजूला स्लाइड होण्याची टेंडन्सी असते आणि स्लाइड होऊन बाहेर जाणं म्हणजेच काय, स्कीडिंग ऑफ व्हेइकल. तर स्कीड न होता मॅक्झिमम किती स्पीडनं व्हेइकल आपण ड्राइव्ह करू शकतो ऑन अ कर्व्ड रोड, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड विथ अ पर्टिक्युलर रेडियस. एका ठराविक रेडियसच्या कर्व्ड पाथवर आपण मॅक्झिमम किती स्पीडनं आपण मूव्ह करू शकतो व्हेइकल, तर तो मॅक्झिमम स्टेप स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सेकंड केस काय आहे की व्हेइकल समजा हायटेड असेल, तर फॉर एक्झाम्पल 4 व्हीलर आहे आणि हायटेड आहे, तर ते स्कीड होण्याच्या ऐवजी काय वेळ काय होऊ शकते, ती अशी पलटी मारून व्हेइकल बाहेर जाऊ शकतं. त्याला म्हणतो आपण ओव्हरटर्निंग ऑफ व्हेइकल. तर तो मॅक्झिमम स्टेप स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. या हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवर पलटी मारून व्हेइकल जाऊ नये, ओव्हरटर्न होऊ नये, म्हणून मॅक्झिमम किती स्पीड आपल्याला ते मूव्ह करायला पाहिजे, ड्राइव्ह करायला पाहिजे. तर तो मॅक्झिमम स्टेप स्पीडचा फॉर्म्युला काढायचा आहे, जो 12च्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहे. टेक्स्टबुक मध्ये फक्त एक मला वाटतं थोडासा पॉईंट इंट्रोड्यूस करा, डेरिव्हेशन दिलेला नाही आहे, पण ऑब्जेक्टिव्हसाठी हा पॉईंट याच्यामधले फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. तर ह्यातला सेकंड पार्ट आपण तो पण फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 पॉईंट स्टडी करायचे आहेत. मॅक्झिमम स्टेप स्पीड विदाउट स्कीडिंग द व्हेइकल ऑन कर्व्ड रोड, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, and maximum step speed without overturning the vehicle on the horizontal curved road. त्यातला फर्स्ट पॉइंट अतिशय सिंपल आहे. हा आपल्या टेक्स्टबुक मधला पॉइंट आहे, हा बोर्डला सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि ऑब्जेक्टिव्ह साठी पण पॉइंट महत्त्वाचा आहे, लक्ष द्या. सो दिस इज अ कर्व्ड रोड. हा एक रोड सरफेस रोड आहे, समजा कर्व्ड पाथ आहे ऑफ रेडियस r. म्हणजे ही जी विड्थ आहे याच्या सेंटर पासून हा इकडे सेंटर ऑफ द सर्कल आहे. तर सेंटर ऑफ सर्कल आणि हे जे डिस्टन्स आहे सेंटर ऑफ द रोड, हे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, रेडियस. So this is the radius of the curved path. ही रेडियस समजा मी घेतली r. This is the center of circle. असा कर्व्ड ट्रॅक आहे आणि ट्रॅकची जी विड्थ आहे त्या विड्थच्या सेंटर पासून मी सेंटर ऑफ सर्कलचं डिस्टन्स म्हणजे काय घेतलं, रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ द व्हेइकल परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ दिस रेडियस ऑफ कर्वेचर r. आता हे जे व्हेइकल आहे पॉइंट मास कन्सिडर करायचं सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला. व्हेइकल कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ व्हेइकल इज कन्सिडर्ड ॲज अ पॉइंट मास. आणि याचं मास किती आहे, सपोज m इज द मास ऑफ द व्हेइकल. तर व्हेइकल समजा फास्ट असं ड्राइव्ह करायला लागले, व्हेइकल इज मुव्हिंग विथ अ हाय स्पीड ऑन दिस कर्व्ड पाथ. याच्या व्हेइकल असं टर्न घ्यायला लागले फास्ट. तर टर्न घेताना व्हेइकल काय होऊ शकतं की ह्या व्हेइकलला लागणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ व्हेइकल, हा जर प्रमाणापेक्षा कमी असेल तर काय होऊ शकतं, व्हेइकल हे बाहेर फेकलं जाऊ शकतं. इट स्कीड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. बरोबर आहे. मग आता त्याच्यावर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात व्हेइकल ज्यावेळी मोशन मध्ये असेल. आता आपण हा ऍक्च्युअली व्हेइकलचा टॉप व्ह्यू घेतलेला आहे किंवा समजा बॅक व्ह्यू घेतलेला आहे, व्हेइकल असं मूव्ह आलेलं आहे. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल. फिजिक्स मधले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एखाद्या बॉडीवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात, कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतात, इक्वेशन ऑफ मोशन कसं लिहायचं, फोर्सेसचं बॅलन्सिंग कसं करायचं, हे सर्वांना समजलं पाहिजे. आता मला सांगा व्हेइकल असं मोशन मध्ये आहे, तर मोशन मध्ये असताना ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट सुद्धा व्हेइकल इथून असं चाललेलं आणि इथं आलं, ह्या पॉईंटला व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल. तर फर्स्ट जो महत्त्वाचा रिअल फोर्स आहे, समजा हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे व्हेइकलचा, तर ह्या व्हेइकलचा जे वेट असेल, वेट ऍक्ट्स थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इन द डाउनवर्ड डायरेक्शन. तर पहिला रिअल फोर्स आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेइकल इज इट्स वेट विच इज ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन.
सेकंड फोर्स कुठला असेल तर रोडवरनं जेव्हा व्हेकल असं मूव्ह होईल तेव्हा त्याचे जे वेट आहे त्याची नॉर्मल रिएक्शन जी असेल, नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग ऑन द व्हेकल विच इज इन द अपवर्ड डायरेक्शन, नॉर्मल रिएक्शन ही अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होईल. नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग ऑन द व्हेकल इज इन द अपवर्ड डायरेक्शन. तिसरा फोर्स कुठला असेल तर याच्यामध्ये दोन फोर्स झाले, दोन्ही पण रिअल फोर्स आहेत. नॉर्मल रिएक्शन इज ऑल्सो रिअल फोर्स, वेट इज ऑल्सो रिअल फोर्स. तिसरा फोर्स कुठला असणार आहे तर व्हेकल स्लाइड होण्याची टेंडन्सी कुठे आहे, व्हेकल इकडे मूव्ह आलाय त्याचे रोलिंग फ्रिक्शन वगैरे असणार आहे. रोलिंग फ्रिक्शन इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आपण कन्सिडर करले की व्हेकल जेव्हा टर्न घेणार तर सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे द व्हेकल इज थ्रोन अवे फ्रॉम द सेंटर. दिस व्हेकल हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हा सेंटर ऑफ द सर्कल आहे त्यामुळे व्हेकल इकडे स्लाइड होण्याची शक्यता आहे. व्हेकल जर इकडे स्लाइड होण्याच्या टेंडन्सी मध्ये असेल तर फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करणार. हा बिकॉज फ्रिक्शनल फोर्स अपोजेस the motion of the body or tendency of the motion of the body. तर व्हेकल इकडे मूव होण्याचा प्रयत्न करायला, स्लाइड होण्याचा प्रयत्न करायला म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे असणार आहे तर फ्रिक्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला असणार आहे. तर फ्रिक्शनल फोर्स इथं असेल तर हा फोर्स मी स्लाइड करून घेतला तर फ्रिक्शनल फोर्स मी इथे दाखवू शकतो. सो दिस इज द फ्रिक्शनल फोर्स Fs. ऍक्च्युअली इथं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो पण व्हेकल हा पॉइंट नंबर असा असल्यामुळे, हा छोटा असल्यामुळे हा इथे घेऊ शकतो मी. इट इज स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. So there are three types of forces acting on the vehicle. First is weight of the vehicle acting in the downward direction. Second is normal reaction acting in the upward direction. And third is frictional force acting towards the center of circle. फ्रिक्शनल फोर्स या केस मध्ये सेंटर ऑफ सर्कल कडेच ऍक्ट व्हायला लक्षात ठेवायचं. पण व्हेकल आतल्या बाजूला कधी स्लाइड होणार नाहीये. टर्न घेताना व्हेकल हे अवे फ्रॉम द सेंटर स्लाइड व्हायला बघणार. अवे फ्रॉम द सेंटर स्लाइड होतं बघत असेल तर फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करेल आणि फ्रिक्शनल फोर्स कुठे असेल टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल. झालं. चौथा फोर्स सेंट्रीफ्युगल असणार आहे पण तो शुडो फोर्स आहे, तो कन्सिडर करायचा नाही आहे. मग बऱ्याच वेळेला आपण शुडो फोर्स कन्सिडर करतो तर कधी कन्सिडर करायचं आणि कधी नाही हे आपण ठरवायचं. कारण आपण फ्रेम ऑफ रेफरन्स आपण डिसाइड करतो. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स ह्या व्हेकल मधला असेल म्हणजे ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऑब्झर्वर असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडर करायचा. आणि ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये नसेल म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जर ऑब्झर्वर असेल तर शुडो फोर्स कन्सिडर करायचा नाही. म्हणजे आपण बाहेर राहून हे फोर्सेस अनालाइज करायला लागलोय. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. तर आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे आणि त्यामधला सेंट्रीफ्युगल फोर्स आपण एक्सपिरियन्स करणार नाही आहे. त्या व्हेकल मध्ये जो ऑब्झर्वर आहे, व्हेकल मध्ये ड्रायव्हर आहे, ही विल एक्सपिरियन्स द शुडो फोर्स म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. तर इथं तीनच रिअल फोर्सेस आहेत, नॉर्मल रिएक्शन, वेट आणि फ्रिक्शनल फोर्स. आता हे नॉर्मल रिएक्शन आणि वेट इक्वल आणि अपोजिट आहेत बिकॉज नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज इक्वल टू वेट ऑफ द व्हेकल. म्हणजे होरिझॉन्टल कर्व्ड सरफेसवर एखादी बॉडी असेल तर नॉर्मल रिएक्शन बरोबर वेट एवढी असते. आणि जर इन्क्लाइन सरफेसवर असेल तर नॉर्मल रिएक्शन mg cos θ असते. आपण हे लॉज ऑफ मोशन मध्ये बघितलेलं आहे. तर इथे n शुड बी बॅलन्स्ड बाय mg म्हणजेच नॉर्मल रिएक्शन इज बॅलन्स्ड बाय वेट ऑफ द व्हेकल. आपला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ द व्हेकल विदाउट स्किडिंग द व्हेकल ऑन द कर्व्ड रोड, होरिझॉन्टल कर्व्ड रोड. आता हा होरिझॉन्टल कर्व्ड रोड आहे. r is the radius of the circle, m is the mass of the circle. These are the three different types of forces acting on the vehicle. हे दोन फोर्स बॅलन्स झाले. तर हे दोन फोर्स बॅलन्स झाले पण हा बॅलन्स झालाय का, हा बॅलन्स झालेला नाही आहे. कारण इकडे जो फोर्स असणार सेंट्रीफ्युगल तो शुडो फोर्स आहे, रिअल फोर्स हा Fs आहे. मग इथं हा जो व्हेकल आहे दॅट व्हेकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन ही सेंट्रीपिटल फोर्स शिवाय होत नाही आहे. सो तिथं सर्क्युलर मोशन होते याचा अर्थ सेंट्रीपिटल फोर्स लागणार. मग सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, जो रिझल्टंट फोर्स सेंटर ऑफ सर्कल कडे आहे तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मग सेंटर ऑफ सर्कल कुठला फोर्स आहे तर Fs आहे. सो दिस Fs provides necessary centripetal force. So we can write this Fs म्हणजे frictional force, limiting force of static friction. This is equal to centripetal force हा फॉर्म्युला आहे mv square upon r. हे फॉर्म्युला आपण बघितले आहे. सो सेंट्रीपिटल फोर्स आहे mv स्क्वेअर अपॉन r. हा फ्रिक्शनल फोर्स आहे. फ्रिक्शन मध्ये सुद्धा कसं आहे स्टॅटिक फ्रिक्शनचे व्हॅल्यू व्हेरिएबल असतात, भरपूर असतात. त्यातली जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ज्या वेळेला व्हेकल हे स्लाइड व्हायला स्टार्ट होणार, व्हेकलचा स्पीड जसं वाढेल बघा, व्हेकलचा स्पीड जसं वाढेल तसं बाहेर फेकल्या जाण्याची टेंडन्सी वाढणार. ती जशी वाढेल तसं फ्रिक्शनल फोर्स वाढणार. फ्रिक्शनल फोर्स वाढत वाढत कुठपर्यंत जाणार आहे, ठराविक लिमिट पर्यंत जाणार. सो फ्रिक्शनल फोर्स कॅनॉट इनक्रीज आफ्टर सर्टन लिमिट. ठराविक लिमिट पेक्षा जास्त फ्रिक्शनल फोर्स होऊ शकत नाही आहे. पण याचा स्पीड वाढत तसं सेंट्रीफ्युगल फोर्स मात्र किती वाढू शकतो, इट डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी. याची वाढ थांबली तर काय होणार, सेंट्रीफ्युगल फोर्स ह्याच्यापेक्षा जास्त होणार.
म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स जो लागणार आहे तो कमी पडणार आणि देन व्हेकल विल स्किड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. मग बाउंड्री कंडिशनला काय आहे, ज्यावेळी स्किडिंग जस्ट स्टार्ट होतं त्यावेळी हा लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आणि लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून फॉर्म्युलेला आपण इथे Fs इज इक्वल टू लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आता हा फॉर्म्युला फक्त सिम्प्लिफाय करायचा आपल्याला. Fs म्हणजे काय, स्टॅटिक फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय आहे, म्यू एस इंटू एन. F इज इक्वल टू म्यू एन हा फॉर्म्युला आहे लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा, इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला आहे तसा ठेवला. आता याच्यामध्ये बघा हा म्यू एस दिस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, याला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. एन इज इक्वल टू एम जी आहे, तर इथे एन ची व्हॅल्यू एम जी पुटअप केली, इट शुड बी इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि याच्यामध्ये एम एम गेट्स कॅन्सल, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस इंटू आर जी, सो व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू आर जी. हा फॉर्म्युला मिळाला आपला मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ अ व्हेकल ऑन कर्व्ड रोड. आता एक्झॅक्ट कंडिशन घ्यायची असेल, ही बाउंड्री कंडिशन घेतली, व्हेकल स्किड व्हायचं नसेल तर हा जो स्पीड आहे तो मॅक्झिमम एवढा पाहिजे. ह्याच्यापेक्षा कमी स्पीड असेल यू कॅन ड्राईव्ह सेफली, तुम्ही सेफली जाऊ शकता. ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड असेल तर व्हेकल काय होणार, व्हेकल स्किड अवे फ्रॉम द सेंटर, व्हेकल स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर. हे व्हेकल बाहेरच्या बाजूला इकडच्या साईडला फेकलं जाईल जर स्पीड व्हेकलचा ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर. ह्याच्यापेक्षा कमी असला तरी चालतो. मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आला, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला गिव्स मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर द व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड, आणि 4 फॉर्म्युले दिलेत, तर हा पण फॉर्म्युला दिला जाईल मे बी. हा, आणि दुसरा मोर करेक्ट फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये मी असं लिहू शकतो, दिस व्ही शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू, असं म्हणू शकतो आपण. व्ही शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू, इक्वल टू बरोबरच आहे, ती बाउंड्री कंडिशन आहे, पण कमी स्पीड असला तरी पण आपण सेफली जाऊ शकतो ना. टर्न घेताना आपण स्लो गेल्यानंतर व्हेकल बाहेर फेकलं जाणार नाहीये, पण प्रमाणापेक्षा फास्ट गेलो तर व्हेकल बाहेर फेकलं जाणार. म्हणजे हा जो स्पीड आहे दॅट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू, हे दोन्ही आन्सर लक्षात ठेवा. हा, सो इथं आपण लिहू शकतो हे व्ही स्क्वेअर शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू. और काय लिहू शकतो की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे दिस शुड बी काय, बघा इथं हा व्ही शुड बी स्मॉल आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन, फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन, फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन. म्हणजे कंडिशन आपण अशी घेऊ शकतो बघा, द फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन सेंट्रिपिटल फोर्स. जेवढा सेंट्रिपिटल फोर्स त्या सर्क्युलर मोशन साठी लागणार आहे त्यापेक्षा जास्त हा फ्रिक्शनल फोर्स पाहिजे, जास्त किंवा इक्वल टू पाहिजे, देन द व्हेकल मूव ऑन द हॉरिझॉन्टल कर्व रोड सेफली. So this is the maximum safe speed for the vehicle moving on horizontal curved road without skidding the vehicle. Without skidding म्हणजे स्लाइड न होता व्हेकल ह्या स्पीडने जाऊ शकतं. पण समजा स्लाइड होत नाहीये पण व्हेकल मोठा आहे तर ते पलटी मारून पण जाऊ शकतं स्किड होण्याच्या ऐवजी. त्याला काय म्हणतो आपण, ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, मोशन ऑफ vehicle without overturning on the level road or curved horizontal road. So आपण एक पॉइंट बघितला, आपण एक पॉइंट बघितला, what is maximum safe speed of a vehicle on a level road, horizontal curved road without skidding. त्यातला एक छोटासा पॉइंट आपण बघतोय जो ऑब्जेक्टिव्ह साठी फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये डेरिव्हेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे छोटंसं. So what should be the maximum safe speed on the horizontal curved road without overturning the vehicle? एखादा व्हेकल समजा मोठा असेल, ट्रक वगैरे असेल, ट्रक ज्यावेळी फास्ट टर्न मारेल तर ट्रक अशी स्लाइड होत जात नाहीये, ट्रक पलटी मारते. आणि कार असेल, एकदम फ्लॅट कार असेल आणि ती फास्ट गेली तर जनरली काय होते, अशी स्किड होत जाते. म्हणजे व्हेकलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती हाईटवर आहे त्याच्यावर डिपेंड आहे की व्हेकल ते स्किड होत जाणार का ओव्हरटर्न होणार, म्हणजे पलटी मारून जाणार. तर आपला मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल, असं पलटी मारून जाऊ नये त्यासाठी आपण मॅक्झिमम किती स्पीडनं ड्राईव्ह करू शकतो ऑन द कर्व्ड रोड, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, तो फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. सो कन्सिडर दिस इज अ व्हेकल ऑफ मास एम. त्याच्यामध्ये काही नोटेशन्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची जी हाईट आहे, हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम द ग्राउंड, हे आपण एच मानूया. एच इज द हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, एच इज द हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी of the vehicle from the ground.
जो रोड सरफेस आहे, रोड सरफेस पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची हाईट आहे ती पण h मानली. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ द व्हील फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे या मिडल पॉईंट पासून हे जे व्हीलचं डिस्टन्स आहे ते a मानलं, म्हणजेच इनडायरेक्टली दोन व्हील मधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण 2a मानलं. हे स्टँडर्ड नोटेशन आपण घेतोय. तर 2a इज द डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स, दोन व्हीलच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते 2a आहे, आणि h इज द हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, m इज द मास ऑफ द व्हेकल, आणि नेहमीप्रमाणे हा सेंटर ऑफ कर्वेचर असेल. तर हे जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंतचं, तर हे डिस्टन्स आपण r म्हणूया. सो r इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द कर्व्ड पाथ. ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतील, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. ह्याच्या आधीच्या केसमध्ये आपण स्किडिंग मध्ये काय केलं, व्हेकल कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ पॉइंट मास, आणि त्यामुळे सगळे फोर्सेस आपण एकाच पॉईंट मधून ऍक्ट होतात कन्सिडर केलं होतं. इथं मात्र हा व्हेकल आहे, याची व्हेकलची हाईट जास्त आहे, त्याला पर्टिक्युलर विड्थ आहे, आणि त्यामुळे डिफरंट जे फोर्सेस ऍक्ट होणार ते कसे कसे ऍक्ट होतील बघा. सो वेट ऑफ द व्हेकल ऍक्ट्स थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतील, तर या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून जे वेट असणार आहे, सो वेट ऍक्ट्स थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पहिला फोर्स आहे रियल फोर्स, दॅट इज वेट ऑफ द व्हेकल ऍक्टिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. सेकंड फोर्स कुठला असेल, तर नेहमीप्रमाणे हे जे व्हेकल आहे हे बाहेरच्या बाजूला स्लाइड होण्याचा प्रयत्न करणार किंवा स्किड होण्याचा प्रयत्न करणार. मग फ्रिक्शनल फोर्स कुठे असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला असणार. सो फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स, हा फ्रिक्शनल फोर्स पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये असेल, इथं असेल. मग अशी पॉइंट मास घेतल्यामुळे फ्रिक्शनल फोर्स आपण इथं वर घेतला होता, इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सिंगल मास. आणि ह्या केसमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वर आहे, व्हील इथं आहे, आणि हा जो रोड सरफेस आणि व्हील हा कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ह्या कॉन्टॅक्ट सरफेस वर इथं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार आहे. सो फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल, हा घेतला आपण Fs नेहमीप्रमाणे. ठीक आहे. आणि कुठला फोर्स असेल, तर इथं ह्याच्यावर नॉर्मल रिएक्शन जे असणार आहे, ते नॉर्मल रिएक्शन ही ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर ऍक्ट होणार नाही आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे, तर इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इनर व्हील आणि आउटर व्हील. हा, तर इनर व्हील वर हा इथं नॉर्मल रिएक्शन असेल. सपोज दिस नॉर्मल रिएक्शन इज, ही जी नॉर्मल रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शन ऑन द इनर व्हील, ही नॉर्मल रिएक्शन मी म्हणतो R1. आणि इथं सुद्धा नॉर्मल रिएक्शन असणार आहे, हे व्हील सुद्धा रोडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर इथं नॉर्मल रिएक्शन जी असणार आहे ती नॉर्मल रिएक्शन म्हणतो R2. म्हणजे रियल फोर्सेस कुठले कुठले आहे बघा. पहिला फोर्स कुठला आहे, फर्स्ट फोर्स इज वेट ऑफ द व्हेकल ऍक्टिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. सेकंड फोर्स फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स सेंटर ऑफ कर्वेचर. थर्ड नॉर्मल रिएक्शन ऑन द इनर व्हील, म्हणजे हा जो रोड सरफेस आहे तो असा कर्व्ड आहे, आणि हे इकडची इनर साइड झाली आणि ही आउटर साइड झाली. ठीक आहे. तर इनर व्हील वर, ह्याला म्हणायचं इनर व्हील, आतल्या बाजूला ते इनर व्हील, इनर व्हील वर जी नॉर्मल रिएक्शन ते R1 मानले आपण, आणि आउटर व्हील वर नॉर्मल रिएक्शन आहे ते R2 मानली. एवढे फोर्सेस याच्यामध्ये ऍक्ट व्हायले. आता हे फोर्सेस सिंगल पॉईंट मधून ऍक्ट होत नाहीये, डिफरंट पॉईंट मध्ये ऍक्ट होतात, आणि त्यामुळे याच्यामध्ये काय होऊ शकतो की फोर्सच्या ऐवजी आपण टॉर्कची कन्सेप्ट घेऊ शकतो. ड्यू टू टॉर्क व्हेकल कॅन टॉपल, व्हेकल कॅन ओव्हरटर्न, ते ओव्हरटर्न पलटी मारून जाऊ शकतं. तर ते पलटी मारून जाऊ नये, ओव्हरटर्न होऊ नये, म्हणून मॅक्झिमम किती स्पीड आपण जाऊ शकतो, तो स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. तर हे झाले डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. इथं सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्च्युअली असणार आहे, इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ नॉर्मल रिएक्शन ऑफ दिस फ्रिक्शन. हा इनर फोर्स आहे, हा आउटर फोर्स आहे. इथं आपण हा सेंट्रीफ्युगल फोर्स पण घेऊ शकतो, mv²/r. किंवा आपण असं म्हणू शकतो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय दिस फ्रिक्शनल फोर्स. आतला जो ऑब्झर्वर आहे त्याच्या दृष्टीने हा फोर्स प्रेझेंट आहे, आपल्या दृष्टीने हा सेंट्रिफ्युगल फोर्स प्रेझेंट नाही. ठीक आहे. तर हे 1 2 3 4 these are the 4 real forces acting on the vehicle. आता याच्यामध्ये व्हेकल ज्यावेळी टर्न मारणार आहे तर ते असं वर जाणार, रोडच्या वर जाणार नाहीये, असं हवेत जाणार नाहीये. म्हणजे टोटल अपवर्ड फोर्स इज बॅलन्स्ड बाय टोटल डाऊनवर्ड फोर्स. इक्वेशन कशाला येतात बघा, हे अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स करेल, म्हणजेच R1 प्लस R2 शुड बी इक्वल टू mg. हे पहिलं इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 1. इक्वेशन कशा करायची बघा. ठीक आहे. हा पहिला फोर्स झाला, पहिलं इक्वेशन मिळालं. दुसरा हा जो फोर्स आहे Fs, हा कुठे आहे, Fs इकडे टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल आहे. पण सेंटरच्या कडेला हा एकच फोर्स आहे. This is only one force which is acting towards center of circle, so this provides necessary centripetal force. म्हणजेच हा जो Fs आहे, Fs should be equal to mv²/r. हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. हे इक्वेशन नंबर 2 झालं. ठीक आहे. आता हे झालं कंडिशन फॉर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. अपवर्ड फोर्स इज बॅलन्स्ड बाय डाऊनवर्ड फोर्स. आता काय करायचं आहे, आता रोटेशनल इक्विलिब्रियम करायचं आहे. म्हणजे ते व्हेकल असं रोटेट होता कामा नाही, पलटी मारता कामा नाही. ठीक आहे. म्हणजेच काय, क्लॉकवाईज टॉर्क इज बॅलन्स्ड बाय अँटी क्लॉकवाईज टॉर्क. समजा ह्या व्हेकलवर इकडं जो क्लॉकवाईज टॉर्क आहे तो जास्त असेल तर व्हेकल असं पलटी मारून इकडे जाणार. अँटी क्लॉकवाईज टॉर्क जास्त असेल तर इकडे आतल्या बाजूला पलटी मारणार.
आणि दोन्ही टॉर्क जर बॅलन्स झाले तर टॉर्क इज द फिजिकल क्वांटिटी विच रोटेट्स द बॉडी. मग क्लॉकवाईज टॉर्क आणि अँटी क्लॉकवाईज टॉर्क जर सेम असेल तर व्हेकल काय होणार नाहीये, रोटेट होणार नाहीये, म्हणजेच ते ओव्हरटर्न होणार नाहीये. म्हणजे कंडिशन काय आहे तर टेकिंग मोमेंट ऑफ फोर्स अबाउट दिस सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या अक्रॉस आपण काय करायचं आहे तर मोमेंट ऑफ फोर्स घ्यायचा आहे. सो व्हॉट इज मोमेंट ऑफ फोर्स, तर याच्यामुळे मोमेंट ऑफ फोर्स कसं असेल, मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच काय तर इथं ज्याच्या अक्रॉस तुम्हाला मोमेंट घ्यायचा आहे तिथं ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे कन्सिडर करा. इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे म्हणजे व्हेकल ह्या ऍक्सिस भोवती फिरणार आहे कन्सिडर करायचं आणि ह्या ऍक्सिस साठी तुम्हाला मोमेंट ऑफ फोर्स घ्यायचा आहे. तर मोमेंट ऑफ फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर ह्याच्यामुळे व्हेकल कसे फिरणार आहे तर हा जो एफ एस आहे हा एफ एस इनवर्ड आहे आणि नॉर्मल रिएक्शन या डायरेक्शनला म्हणजे ह्या दोन्ही फोर्समुळे व्हेकल कसं फिरणार आहे, हे क्लॉकवाईज फिरणार आहे म्हणजे क्लॉकवाईज मोमेंट तयार होणार. सो क्लॉकवाईज मोमेंट एका बाजूला घ्या, अँटी क्लॉकवाईज मोमेंट एका बाजूला घ्या. तर हा क्लॉकवाईज रोटेशन तयार करणार. सो एफ एस इंटू आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे ना. ऍक्सिस ऑफ रोटेशन जर इथं असेल, इफ दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन, याच्यावरती व्हेकल फिरणार असेल तर याच्यामुळे क्लॉकवाईज फिरणार. मग ह्याच्यामध्ये ह्या फोर्स मध्ये ह्याच्यामध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे इतका आहे. हे डिस्टन्स किती आहे म्हणलंय आपण तर एच म्हणलंय, हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे हा एच फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स हा झाला मोमेंट ऑफ फोर्स. हा मोमेंट ऑफ फोर्स कसं रोटेट करला व्हेकलला, क्लॉकवाईज रोटेट करलाय म्हणजे हा क्लॉकवाईज रोटेशन झालं. आणि कुठं क्लॉकवाईज आहे बघा तर हा एक्स ऑफ रोटेशन आहे. R1 जो आहे तो R1 ह्या साईडला आहे. हा बाकीच्या फोर्सेसचा विचार करायचा नाही, फक्त R1 मुळे रोटेशन कसं होऊ शकतं अक्रॉस दिस एक्स ऑफ रोटेशन, तर R1 मुळे सुद्धा क्लॉकवाईज होणार आहे. मग R1 इंटू एक्स ऑफ रोटेशन पासून एक नॉर्मल टाकला R1 वर तर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे तर हे किती आहे बघा तर हे टोटल 2a आहे म्हणजे हे किती असणार a असणार म्हणजे R1 इंटू a. सो R1 इंटू a हा एक मोमेंट ऑफ फोर्स झाला आणि हा मोमेंट ऑफ फोर्स काय करलाय व्हेकलला क्लॉकवाईज रोटेट करलाय. मग क्लॉकवाईज टॉर्क मध्ये क्लॉकवाईज टॉर्क ऍड करणार आपण, ठीक आहे. हे दोन फोर्स झाले. तिसरा फोर्स कुठला आहे तर तिसरा फोर्स हा R2 आहे. R2 ह्या साईडला आहे बघा, त्या एक्स ऑफ रोटेशनच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या ह्या साईडला आहे. हा R2 मुळे काय होणार व्हेकल असं रोटेट होणार ह्या साईडला असं, म्हणजेच काय अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा R2 काय करणार अँटी क्लॉकवाईज टॉर्क प्रोड्यूस करणार. मग अँटी क्लॉकवाईज टॉर्क किती असणार आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स आहे आणि इथं ह्या एक्स ऑफ रोटेशन पासून नॉर्मल टाकायचा फोर्स वर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स a आहे म्हणजे R2 इंटू हे अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज टॉर्क ह्या साईडला घेऊया, हा R2 इंटू a. आणि कुठला टॉर्क आहे तर हे mg मुळे टॉर्क तयार होऊ शकतो, पण हा कुठला आहे हा एक्सिस ऑफ रोटेशन मधून ऍक्टिव्ह आलाय. हा mg फोर्स एक्सिस ऑफ रोटेशन मधून ऍक्टिव्ह आलाय. सो मोमेंट आर्म इज इक्वल टू 0 म्हणजे याच्यामुळे टॉर्क किती असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे ह्या तीन फोर्सेस मुळे टॉर्क तयार होणार आहे. हा सेंट्रीफ्युगल फोर्स पण कुठून ऍक्टिव्ह आलाय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून ऍक्टिव्ह आलाय. सो दीज आर द थ्री फोर्सेस व्हिच प्रोड्युसेस टॉर्क. This frictional force produces clockwise torque. This R1 produces clockwise torque. R2 produces anti-clockwise torque. So total clockwise torque is balanced by total anti-clockwise torque. हे इक्वेशन झालं. This is a total clockwise torque and this is a total anti-clockwise torque. दोन्ही जर बॅलन्स होत असतील तर व्हेकल पलटी मारणार नाहीये, ते सेफली मूव्ह होणार. पण समजा इकडचा अँटी क्लॉकवाईज टॉर्क जास्त असेल तर मग काय होणार व्हेकल हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला काय होणार पलटी मारणार. किंवा क्लॉकवाईज टॉर्क जास्त असेल काय होणार व्हेकल क्लॉकवाईज साइडला काय होणार पलटी मारणार. इट विल ओव्हरटर्न इन क्लॉकवाईज डायरेक्शन. तर इथं आपला बाउंड्री कंडिशन काढायचं आहे टू मूव्ह द व्हेकल विदाउट ओव्हरटर्निंग ऑन द कर्व्ड रोड. तर हे सगळं बॅलन्स व्हायला पाहिजे. हे इक्वेशन नंबर 3 मिळालं आपला. तर हे तीन इक्वेशन्स आपल्याला ह्या कंडिशन वरून मिळाले व्हेन द व्हेकल मूव्स ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड हॅव्हिंग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲट हाईट ऑफ h फ्रॉम द ग्राउंड लेवल. तर हे तीन इक्वेशन सॉल्व केले. हे दोन इक्वेशन्स हे तीन इक्वेशन जर आपण सॉल्व केले, आता मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला R1 R2 चे दोन फॉर्म्युले मिळतात. एक R1 चा फॉर्म्युला मिळतो R1 इज इक्वल टू m/2 इंटू ब्रॅकेट g मायनस v²h अपॉन RA. ह्या दोन फॉर्म्युल्यावरून आपला कन्क्लुजन्स काढायचं आहे, महत्त्वाचं कन्क्लुजन काढायचं आहे. त्यासाठी मी हा फॉर्म्युला लिहितोय. R1 इज इक्वल टू हे तीन सॉल्व केल्यानंतर इक्वेशन मिळतं R1 इज इक्वल टू m/2 इंटू ब्रॅकेट g मायनस v²h अपॉन RA. आणि R2 चा फॉर्म्युला मिळतो R2 इज इक्वल टू m/2 m म्हणजे मास ऑफ द व्हेकल आहे इंटू ब्रॅकेट g मायनस v²h अपॉन RA. तर मायनस ऐवजी प्लस आहे. फॉर्म्युला दोन्ही सेमच आहेत, फक्त R1 मध्ये इथं मायनस आहे R2 मध्ये प्लस आहे. आणि हे दोन फॉर्म्युले काय इंडिकेट करतात बघा, याच्यावर आपल्याला महत्त्वाचं कन्क्लुजन काढायचं ऑब्जेक्टिव्ह साठी की व्हेकलचा मॅक्झिमम सेफ स्पीड किती असेल विदाउट ओव्हरटर्निंग ऑन द व्हेकल. आता
समजा व्हेकलचा स्पीड कंटिन्युअसली वाढवत चाललोय आपण, व्हेकल असं टर्न घ्यायला आहे आणि स्पीड कंटिन्युअसली वाढत चाललाय. मग हे इक्वेशन काय सांगतं की स्पीड कंटिन्युअसली वाढत असेल तर ही टर्म वाढणार, ही टर्म वाढणार. दोन्ही फॉर्म्युले सायमल्टेनियसली ऑब्झर्व करा. इफ स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग, ही टर्म वाढाले, ही टर्म वाढाले, ही प्लस आहे जी मध्ये म्हणजे ही वाढणार, आणि ही जी मधून मायनस आहे आणि ही वाढाले म्हणजे ही काय होणार, कमी होणार. म्हणजेच याच्यावरून आपल्याला कळतं दिस R1 गोज ऑन डिक्रीजिंग. जसा स्पीड इन्क्रीज होत जाईल, व्हेकलचा स्पीड इन्क्रीज होत जाईल ऑन द कर्व्ड रोड, दिस नॉर्मल रिएक्शन R1 गोज ऑन डिक्रीजिंग आणि नॉर्मल रिएक्शन R2 गोज ऑन इन्क्रीजिंग. जसा स्पीड वाढत तसं आतल्या व्हीलवरची नॉर्मल रिएक्शन कमी कमी होत जाणार आणि बाहेरच्या व्हीलवरची नॉर्मल रिएक्शन वाढत जाणार. म्हणजे व्हेकल असं बाहेरच्या बाजूला असं खाली प्रेस होत राहणार आणि इकडचं जे आतलं व्हील आहे, इनर व्हील, हे इनर व्हील ह्या रोड सरफेस पासून हळूहळू उचललं जायला लागणार आणि इकडचं हे जे व्हील असेल आउटर व्हील ते रोड सरफेसला प्रेस करत राहणार. जेवढं तुम्ही रोडला प्रेस कराल तेवढी नॉर्मल रिएक्शन जास्त. हे व्हील रोड सरफेसला जास्त प्रेस करायला नॉर्मल रिएक्शन वाढवले, स्पीड वाढला की हा खाली जास्त प्रेस करणार आणि हे व्हील हळूहळू वर उचललं जाणार. ज्या वेळेला ही नॉर्मल रिएक्शन R1 बघा ही कमी कमी होत शेवटी किती होणार आहे, कमी 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 होत शेवटी 0 होणार. ज्यावेळी R1 हा V2 0 कधी पॉसिबल आहे, व्हेकल पूर्ण फेकलं गेल्यानंतर. ठीक आहे, पण सुरुवातीला R1 हा कमी होत चाललाय, R2 वाढत चाललाय. ॲज R1 गोज ऑन डिक्रीजिंग इट बिकम्स 0 ॲट अ पर्टिक्युलर स्पीड. स्पीड वाढत तसं नॉर्मल रिएक्शन R1 कमी 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 होत किती होणार आहे, 0 होणार आहे. ज्यावेळेला ही R1 0 होईल त्यावेळेला हा जो व्हेकल असेल त्या व्हेकलचा इनर व्हील हा रोड सरफेसला सोडून वर आलेला असेल. दॅट मीन्स दिस इनर व्हील लीव द रोड सरफेस when R1 is equal to 0. नॉर्मल रिएक्शन 0 चं मिनिंग काय आहे, नॉर्मल रिएक्शन 0 म्हणजेच काय, ते व्हेकल किंवा ती बॉडी दुसऱ्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे. बघा चॉक मी माझ्या हातावर ठेवलेला आहे तर ह्या चॉकवर नॉर्मल रिएक्शन ऍक्टिव्ह आले कारण याचं वेट हे हातावर ऍक्टिव्ह आलेलं आहे आणि नॉर्मल रिएक्शन चॉकवर ऍक्टिव्ह आले. समजा चॉक मी वर उचलला तर हा कॉन्टॅक्ट मध्येच नाही आहे, दिस इज नॉट इन कॉन्टॅक्ट विथ द हँड, सो हा याच्यावर वेटच एक्सर्ट करणार नाही आहे, सो हँड सुद्धा याच्यावर नॉर्मल रिएक्शन एक्सर्ट करणार नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये नॉर्मल रिएक्शन कधी असते तर कॉन्टॅक्ट असेल तर, नॉर्मल रिएक्शन 0 याचा अर्थ या दोन्हीचा कॉन्टॅक्ट नाही आहे. कॉन्टॅक्ट नाही म्हणजेच व्हेकल मूव्ह होत असताना आतलं व्हील थोडंसं काय झालेलं आहे, उचललं गेलेलं आहे. कळतंय का बघा. आतलं व्हील ज्यावेळी उचललं जाईल त्यावेळेला बाहेरचं व्हील काय होणार, जास्त प्रेस होणार. ठीक आहे, आणि ही जी कंडिशन आहे जेव्हा आतलं व्हील उचललं जाणार आहे त्यावेळी काय होणार, ते व्हेकल पलटी मारणार. सो दिस इज ही कंडिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे की ज्यावेळेला आतलं व्हील हे रोड सरफेस सोडणार त्यावेळी जो स्पीड असेल दॅट शुड बी द मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल. चारी व्हील हे रोडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असताना आपण सेफ आहे. त्यातले दोन व्हील समजा आतले वर उचलले गेले तर हे व्हेकल सेफ नाही आहे. सो मॅक्झिमम सेफ स्पीड काढायचं असेल तर कंडिशन काय आहे, त्यावेळी R किती असणार आहे, 0 असणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी R1 0 घेतो. आता ह्याच्यामध्ये हा थेरॉटिकल क्वेश्चन साठी लक्षात ठेवा, म्हणजे असा क्वेश्चन येऊ शकतो व्हेन व्हेकल टेक सडन टर्न विच व्हील लिव्स द रोड सरफेस फर्स्ट, इनर व्हील और आउटर व्हील. तर आन्सर आपला 100% फिक्स आहे. थेरॉटिकल क्वेश्चन साठी लक्षात ठेवा व्हेन व्हेकल टेक सडन टर्न इनर व्हील ऑफ द व्हेकल लिव्ह द रोड सरफेस फर्स्ट. रोड सरफेसला कोणतं व्हील पहिल्यांदा सोडणार तर आतलं व्हील. म्हणजे पलटी मारताना व्हेकल बाहेर फेकलं जाणार का आत फेकलं जाणार, तर बाहेरच्या बाजूला फेकलं जाणार. का, कारण आतलं व्हील वर उचललेलं आहे. कळलं का. सो द व्हेकल विल ओव्हरटर्न अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. इनर व्हील ऑफ द व्हेकल लिव्स द रोड सरफेस फर्स्ट. त्यावेळी R1 0 असेल. मग R1 0 जर पुट अप केला तर मला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळणार. मग R1 0 म्हणजे काय बघितलं, हा सिम्प्लिफाय करूया. इफ R1 इज इक्वल टू 0, हा 0 पुट केला, हा 0 झाला, हा इकडे डिवाइडला आला, म्हणजेच काय असणार, हा इकडे मायनसचा प्लस झाला, म्हणजेच G इज इक्वल टू फॉर्म्युला मिळाला, G इज इक्वल टू V2H अपॉन RA. R1 0 पुट अप केला, m/2 इकडे 0 झाला आणि 0 हा प्लस झाला. सो G इज इक्वल टू दिस. त्याच्यामध्ये V2 काढायचा आहे. सो व्हॉट इज V2? V2 इज इक्वल टू GRA अपॉन H. सो व्हॉट इज V? V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GRA अपॉन H. तर हा जो फायनल फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवा. मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल, V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GRA अपॉन H.
मग अशी फॉर्म्युला काय होता आपला लास्ट पॉईंट मध्ये मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट स्किडिंग साठी v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. तिथं जो मॅक्झिमम सेफ स्पीड आहे तो फ्रिक्शनल फोर्सवर डिपेंड आहे, म्यू वर डिपेंड आहे, आर वर डिपेंड आहे, जी वर डिपेंड आहे, जी तर कॉन्स्टंट असणार आहे. इथं आणखी दुसरा वेगळा फॅक्टर कुठला आला, तर इथं जो मॅक्झिमम सेफ स्पीड आहे विदाउट ओव्हरटर्निंग इट ऑल्सो डिपेंड्स ऑन डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स अँड ऑल्सो डिपेंड्स ऑन हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम द रोड सरफेस. म्हणजे जेवढं व्हेकल हायटेड असेल बघा, व्हेकल जेवढा हायटेड असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जेवढा उंच असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जेवढा हाईट वर असेल तेवढा हा एच जास्त आहे. एच जेवढा जास्त असेल तेवढा हा काय असणार, कमी असणार. म्हणजे मॅक्झिमम सेफ स्पीड काय आहे, कमी आहे. म्हणजे तुम्ही कमी स्पीडने जायला पाहिजे, जास्त स्पीडने जाऊन चालणार नाही आहे. म्हणजे फ्लॅट व्हेकल असेल तर तुम्ही इझिली जाऊ शकता, सेफली जाऊ शकता. हायटेड व्हेकल सेफली जाऊ शकत नाही आहे. आता मग घाटामध्ये वगैरे ज्यावेळी व्हेकल टर्न घेतं त्यावेळी जास्तीत जास्त ट्रक सारख्या ज्या व्हेकल्स आहेत, हायटेड व्हेकल्स आहेत, त्या इझिली पलटी मारू शकतात. त्यांचा स्पीड एकदम कमी आहे. कार थोडीशी फास्ट नेली तर चालते, पण ट्रकचा स्पीड हा कमी पाहिजे, कारण त्याच्यामध्ये हा मॅक्झिमम सेफ स्पीड आहे तो काय असतो, कमी असतो. क्लिअर झालं का हे? सेकंड ए म्हणजे काय बघा, डिस्टन्स बिटवीन व्हील अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. 2a फॅक्टर काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स. दोन व्हीलच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जेवढं जास्त असेल तेवढा मॅक्झिमम सेफ स्पीड जास्त आहे. जे व्हेकल जेवढा असं ब्रॉड असेल, मोठा असेल, विड्थ जास्त असेल, हे व्हेकल जेवढं विड्थ जास्त असेल तेवढं ते इझिली पलटी मारणार नाही आहे. व्हेकल जर असं नॅरो असेल, म्हणजे दोन्ही व्हील मधलं डिस्टन्स कमी असेल तर डेफिनेटली इझिली काय होऊ शकतं, पलटी मारू शकतं. सो दिस मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल डिपेंड्स ऑन radius of curvature of the vehicle, radius of curvature of the road surface, distance between wheel and center of gravity, or it should depend on distance between two wheels of the vehicle, and it depends on height of center of gravity from the surface of earth. तर हे जे डेरिव्हेशन आहे, हे डेरिव्हेशन आपल्या 12च्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही आहे, पण हे दोन फॉर्म्युले तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी म्हणजे नीट साठी आणि जेई साठी लागणार आहेत. हा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा तुम्हाला नीट आणि जेई साठी लक्षात ठेवायचा आहे. दिस इज अ नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग ऑन द इनर व्हील, दिस इज अ नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग ऑन द आउटर व्हील, and this is the maximum safe speed without overturning the vehicle. लक्षात ठेवा, विदाउट स्किडिंगचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि विदाउट ओव्हरटर्निंगचा फॉर्म्युला वेगळा आहे. विदाउट स्किडिंगचा फॉर्म्युला काय बघितला आपण, विदाउट स्किडिंगचा फॉर्म्युला बघितला v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. आणखी याला आपल्याला रिवाइज करायचं आहे बँकिंग ऑफ रोडच्या कन्सेप्ट मध्ये. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. हा v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर ए अपॉन h. थेरॉटिकल क्वेश्चन काय सांगितला, विच व्हील लिव्स द रोड सरफेस फर्स्ट, तर इनर व्हील ऑफ द व्हेकल लिव्स द रोड सरफेस फर्स्ट when it is taking the turn on the horizontal curved road. तर ह्या दोन्ही ज्या केसेस घेतल्यात आपण, स्किडिंग ऑफ व्हेकल अँड ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल, हे हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड साठी घेतलेत आपण. आता एक कंडिशन आपल्याला घ्यायची आहे इनक्लाइन्ड कर्व रोड, ज्याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड्स. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये बघूया. व्हॉट इज अ मॅक्झिमम अँड मिनिमम सेफ स्पीड फॉर द व्हेकल मुव्हिंग ऑन बँक्ड रोड. मग बँक्ड रोड म्हणजे काय आणि त्याच्यावर मॅक्झिमम आणि मिनिमम सेफ स्पीड काय आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर व्हेकल विदाउट ओव्हरटर्निंग ऑन द रोड. थँक्यू.